सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस जे काही घडलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कसे प्रकार तिथे घडत होते हे आता जगजाहीर झालेलं आहे. त्यावेळेस मतदानापासून शिवसेनेच्या काही सभासदांना रोखलं गेलं आणि त्याचा परिणाम शिवसेनेला तिथे हार पत्करावी लागली. त्या सातारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी कसं दुष्कृत्य केलं, कसं त्यांना एखाद्या सामान्य माणसापेक्षा घाणेरडी वागणूक दिली. पालकमंत्र्याला भाजीपाला मधला जो पालक असतो तशा किमती जर तुम्ही आता द्यायला लागला तर भविष्यात आम्हा कोणाच्याही पालकमंत्र्यांना भविष्यात कोणी किंमत देणार नाही. तेव्हा संबंधितांनी याचा योग्य तो विचार केला पाहिजे. गृह मंत्रालयाने पोलिसांना सक्त ताकीद दिली पाहिजे. कारण एसपी म्हणा किंवा इतर कोणी म्हणा, जर गृह मंत्रालयाचा किंवा गृह मंत्रालयाच्या प्रमुखाचा जर धाकच नसेल तर अशा गोष्टी एसपी किंवा इतर अधिकारी सतत करत राहणार आणि ना आमदाराला किंमत उरणार, ना मंत्र्याला, ना पालकमंत्र्याला. तरी असो, आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मंत्री मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये जी काही बैठक घेत आहेत, या बैठकीमध्ये काहीतरी चांगलंच निष्पन्न निघो आणि प्रत्येकाला मान सन्मान मिळो आणि या महायुतीचा मान सन्मान या राज्याची सेवा करण्यामध्ये लागो. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा आम्हा सर्वांना करायची आहे आणि या राज्याचा विकास साधायचा आहे. हेच या महायुतीचं उद्दिष्ट असलं पाहिजे.